नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 ऑगस्टला कर्नाटक स्टेटचा MBBSचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे आणि बरेचसे पॅरेंट्स कडून ही जी काही पीडीएफ मी मागच्या बाजूला दाखवतोय ही पीडीएफ शेअर केली जात होती आणि बरेचसे पॅरेंट्सचा हा डाऊट होता की कर्नाटक स्टेटमध्ये अगदी जस्ट क्वालिफाय मार्क्स वरती मुलांना MBBS सीट्स मिळाली आहे का, तर असे बरेचसे पॅरेंट्स प्रश्न विचारत होते। कारण जी काही पीडीएफ आलेली आहे म्हणजे जी काही कट ऑफची लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये जो लास्टचा विद्यार्थी दाखवतोय त्या लास्टच्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे 13 लाख, म्हणजे अगदी 112 113 नीट मध्ये स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सीट अलॉट झालेली आहे। पण हा नेमका कट ऑफ कशाचा आहे ते थोडंसं आपण समजून घेऊया। सो KEA म्हणजे कर्नाटक एक्झामिनेशन ऑथॉरिटी वरती कर्नाटक स्टेट राज्यातील मुलं व इतर राज्यातील मुलं अशा दोन्ही मुलांना ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो, त्यासाठी KEAचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं असतं। मात्र महाराष्ट्राची जी मुलं आहेत किंवा नॉन कर्नाटकाची मुलं आहेत अशा मुलांना फक्त कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेसच्या सीट्स वरतीच कन्सिडर केलं जातं। त्यामुळं या पीडीएफ मध्ये जो लास्टचा कट ऑफ दिसतोय म्हणजे जो अगदी 113 मार्काचा जो कट ऑफ दिसतोय हा कर्नाटक राज्यातील मुलांचा कट ऑफ आहे। तेही पुढे कॅटेगरी दिलेली आहे की हा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे आणि PH म्हणजे फिजिकली डिसेबिलिटी वगैरे असणाऱ्या मुलांचा हा कट ऑफ आहे। मात्र जे नॉन कर्नाटक स्टुडंट्स आहेत व ज्यांनी कर्नाटक स्टेटच्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता तर अशा मुलांसाठी त्या ठिकाणी किती कट ऑफ लागलेला आहे ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे कर्नाटक राज्याने ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या रिझल्ट पूर्वीच कर्नाटक राज्याचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे। इव्हन महाराष्ट्राची चॉईस फिलिंग चालू होण्या अगोदरच कर्नाटकाचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे आणि पहिल्या राऊंडचा कट ऑफ सुद्धा हाय लागलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात। सो कर्नाटकातील सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज ज्याचे फर्स्ट चॉईस बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून ऑप्शन एंट्री करताना दिली जाते ते म्हणजे सेंट जॉन मेडिकल कॉलेज, जे की बँगलोरमध्ये आहे। हे कर्नाटकातील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सगळ्यात कमी फीज असणारं कॉलेज आहे। या कॉलेजची जी फी आहे ती आहे 8,10,000 पर इयर इतकी फी आहे। पण या कॉलेजचा कट ऑफ यावर्षी पहिल्या राऊंड मध्ये किती लागलेला आहे बघा, तर 6,250 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यालाच त्या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं आहे आणि त्याचा स्कोर आहे 567 567 स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला तिथे लास्ट ऍडमिशन मिळालेले आहे। त्यानंतर दुसरी कॅटेगरी येते कर्नाटकामध्ये, ते म्हणजे मेजरली जे विद्यार्थी ज्या कॉलेजेससाठी फॉर्म भरतात ते म्हणजे 12 लाख रुपये पर इयर फी असणाऱ्या कॉलेजेसचा कट ऑफ। आता 12 लाख पर इयर फी असणाऱ्या कॉलेजेसचा कट ऑफ किती लागलेला आहे, तर लास्ट ऑल इंडिया रँक 73,213 म्हणजे 73,000 पर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीट लागलेली आहेत। या विद्यार्थ्यांचा स्कोर काय होता, तर 483 मार्काचा कट ऑफ हा कर्नाटक स्टेटच्या प्रायव्हेट कॉलेजेससाठी लागलेला आहे। आता हे कॉलेज कोणतं आहे, तर हे कॉलेज आहे SR पाटील मेडिकल कॉलेज, जे की बागलकोटमध्ये आहे। मागच्या वर्षी नवीन चालू झालेलं कॉलेज आहे। तर या नवीन चालू झालेल्या मागच्या वर्षीच्या कॉलेजमध्ये लास्ट कट ऑफ लागलेला आहे जो आहे 483 आणि पुढे जे काही राऊंड्स होणार आहेत या राऊंड्स मध्ये हा निश्चितच कट ऑफ हा थोडासा उतरणार आहे। तो किती उतरेल हा राऊंडचा रिझल्ट लागल्यावरतीच आपल्याला समजेल। व त्यानंतर अजून एक कॉलेज म्हणजे याच्यानंतर म्हणजे 12 लाख फी नंतर अजून एक कॉलेज आहे ज्या कॉलेजची फी 16 लाख रुपये आहे। तर 16 लाख फी असणार आहे एकमेव कॉलेज कर्नाटक स्टेटमध्ये आहे आणि या कॉलेजचं नाव आहे खाजा बंदे नवाज, जे की गुलबर्गामध्ये आहे। या कॉलेजचा कट ऑफ किती लागलेला आहे बघा, 16 लाख रुपये पर इयर भरून 474 मार्काचा कट ऑफ हा कर्नाटक स्टेटमध्ये लागलेला आहे। साधारणतः दरवर्षी पहिल्या राऊंड मध्ये कर्नाटक स्टेटचा कट ऑफ हा महाराष्ट्र स्टेटच्या कट ऑफ पेक्षा जास्ती लागत असतो। मात्र दुसऱ्या राऊंड मध्ये दरवर्षी कर्नाटक स्टेटमध्ये डिपॉझिट्स हे भरावे लागतात विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना साधारणतः 1 लाख रुपये अगोदर भरायला लागतात आणि त्याच्यामुळे कट ऑफ हे डाऊन जातात। सो मोस्ट प्रोबॅबली जर दुसऱ्या राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना डिपॉझिट भरणं जर कंपल्सरी केलं असेल तर दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ निश्चितच फर्स्ट राऊंडच्या कट ऑफ पेक्षा हा खाली जाणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचं पुढचं शेड्यूल सुद्धा त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये सीट डिक्लेअर झालेली आहे मग MBBS आणि BDS अशा दोन्ही कोर्सेसचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे। अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट मध्ये काय करायचं आहे, तर पेमेंट करायचं आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर इयरची सीट अलॉट झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांनी वेबसाईटवरून चलन डाउनलोड करून बँकेमध्ये 12 लाख रुपये भरायचे आहेत आणि त्यानंतर कॉलेजला रिपोर्टिंग हे करायचं आहे। त्यानंतर रिपोर्टिंगची लास्ट डेट काय दिलेली आहे बघा, रिपोर्टिंग ॲट अलॉटेड कॉलेज लास्ट डेट आहे 12 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत।
तर 12 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेली आहे त्यांनी फीज पेमेंट केलेली रिसिप्ट कलेक्ट करून कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट सहित रिपोर्टिंग करायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय झालेली आहे बघा, तर हा जो काही रिझल्ट आहे या रिझल्टमध्ये BHMS चा सुद्धा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता होमिओपॅथी सुद्धा मेन्शन केलेला आहे. आता BHMS हा कोर्स आयुष काउन्सिलिंगच्या अंडर येतो, म्हणजे ज्यावेळी आयुर्वेदाचे काउन्सिलिंग ही चालू होते त्याच वेळी होमिओपॅथीची काउन्सिलिंग सुद्धा चालू व्हायला पाहिजे. पण कर्नाटका एक्झामिनेशन ऑथॉरिटीने होमिओपॅथी कॉलेजेसचे ऑप्शन एंटर करण्यासाठी कोणतीही नोटीस न काढता डायरेक्टली चॉईस फिलिंगचे ऑप्शन्स हे पोर्टलमध्ये अवेलेबल करून दिले होते, ज्याबद्दल विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं. आणि ज्या काही ठराविक विद्यार्थ्यांनी कॉलेजेसचे ऑप्शन्स भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सीट सुद्धा अलॉट झालेली आहे आणि पुढचं शेड्यूल सुद्धा दिलेलं आहे. व अगदी नीटमध्ये क्वालिफाय नसणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटका स्टेटमध्ये होमिओपॅथीच्या कॉलेजेसमध्ये सीट्स हे मिळालेले आहेत. पण हा जो काही होमिओपॅथीचा रिझल्ट आहे तो कॅन्सल होण्याची शक्यता आहे, कारण विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे इंटिमेशन्स दिलेले नव्हते किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगचं आयुष कोर्सेससाठीचं शेड्यूल येण्यापूर्वीच ही ऑप्शन एंट्री झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे कदाचित होमिओपॅथीचा जो रिझल्ट लागलेला आहे तो रिझल्ट कॅन्सल होऊ शकतो व पुन्हा एकदा नव्याने आयुर्वेदा कोर्सेस सोबत या होमिओपॅथी कोर्सचा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होऊ शकतो.